नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला लेसन नंबर 11 चालू होता सर्कल. यामध्ये आपण जे फर्स्ट याच्यावर प्रॅक्टिस सेट होती आपण ते कव्हर केले आपल्या लास्ट लेक्चरमध्ये. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. तर आपण आपला नेक्स्ट टॉपिक आहे आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे काय होते ते बघू आपण. इथे वेगवेगळे टाईपचे आर्क्स दिलं आहे. आर्क्स म्हणजे पहिले आर्कबद्दल आपण बघून घेऊ की काय होते, आर्क म्हणजे काय होते ते पहिले बघून घेऊ. हा झाला सेंटर, राईट. आपण लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं सेंटर काय म्हणतो होते, रेडियस काय होते, डायमीटर कसे म्हणजे कसं राहते, मेजरमेंट बघितलं होतं आपण त्याचं. आता आपण इथं आर्क्स बघणार. आर्क म्हणजे काय होते पहिले बघू. आता सर्कल आहे, सर्कलमध्ये आपण एक थोडंसं छोटे छोटे हे करू, डिवाइड करून टाकू आणि थोडे तुकडे करतो आपण. तुकडे केले ना. आता हा एक भाग झाला सर्कलचा, हा एक भाग झाला, हा एक छोटासा तुकडा झाला, हा मोठा भाग झाला, राईट. तर यालाच काय म्हणते, हा भाग म्हणजे हा जो तुकडा आहे ना त्याला म्हणते आर्क. काय म्हणते, आर्क. तर आपण बघू तसं मेजर आर्क. मेजर म्हणजे मोठा, मेजर म्हणजे बिग समजून जा ना तुम्ही, बिग. आणि मायनर म्हणजे स्मॉल समजा, ठीक आहे. अल्टरनेट आपण एक समजू आपल्या याच्यासाठी. मेजर म्हणजे मोठा आणि मायनर म्हणजे छोटा. आपण इथं सेंटरला ओ नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला सी दिलं, याला ए दिलं, याला डी दिलं, ठीक आहे. हा आर्क दिले. आता मायनर म्हणजे काय म्हटलं, छोटा. छोटेवाले आर्क कोणते आहे, जसं ए आहे. पण असे वेगळे वेगळे करू शकतो. आता पहिले आपण एक काम करू, या सर्कलला जोडून टाकू. ठीक आहे, जोडलं. हा एक आर्क झाला, हा एक. वेगळे वेगळे आपण आर्क रेडी करू आता, ठीक आहे. पी क्यू आर एस एक टी घेऊन, ठीक आहे. आता वेगळे वेगळे आर्क रेडी झाले आहे. आता आपण बघू मेजर आर्क. मेजर म्हणजे मोठा. तर मोठ्या आर्कमध्ये काय येऊ शकते, टी पी क्यू, मोठा आर्क आला ना हा. त्यानंतर मायनर आर्कमध्ये पी क्यू घेऊ शकता किंवा एस आर घेऊ शकता, आर क्यू घेऊ शकता. छोटे छोटे आर्क आहे म्हणजे छोटेवाले. आता त्यानंतर आहे सेमी सर्क्युलर. सेमी सर्क्युलर म्हणजे ज्या सर्कलला इक्वल म्हणजे हाफ सर्कलमध्ये डिवाइड होते अशा सर्कल. म्हणजे हा सेमी सर्कलचं असं काढतो मी. सेंटरमधून चालला ना, सर्कलला दोन हिस्स्यामध्ये डिवाइड केलं म्हणजे हा काय झाला, सेमी सर्क्युलर. तर सेमी सर्कलचं नाव कसं आहे, इथे कोणता पॉईंट राहणार, आपण झेड घेऊन घेऊ, इथे एच घेऊन घेऊ. आता सेमी सर्क्युलर आर्क झाला हा अर्धा. त्यानंतर खालचा एक, आणखी एक असा केला तर हा इकडचा एक, तिकडचा एक, राईट. याला म्हणते आपण सेमी सर्क्युलर आर्क. हे झाले आर्कचे प्रकार. म्हणजे आर्क म्हणजे काय होतं हे समजलं असेल आपल्याला तुम्हाला. आता आपला नेक्स्ट टॉपिक सेंट्रल अँगल, मेजर ऑफ ॲन आर्क. इथे दोन टॉपिक आहे याच्यामध्ये. आता हा जो पार्ट आहे तुम्हाला समोर जाऊन राहणार, तर याच्यात थोडं लक्ष द्या कारण की तुम्हाला समोर जाऊन आणखी कामी येणार आहे. तर काय तर मेजर ऑफ ॲन अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय द आर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ द आर्क. तर काय म्हणते, जर सर्कलच्या सेंटरमधून जर एक अँगल रेडी होत असेल तर जेवढं जे काय म्हणतो आपण, जो सेंटरचा जो हा तुम्ही बघून राहिला जो अँगल, याचा जो मेजरमेंट आहे तेवढंच मेजरमेंट आर्कचं राहते म्हणते. काय, जर सेंटरमधून एक अँगल बनत आहे सर्कलच्या सेंटरमधून, त्याचं जेवढं मेजरमेंट तेवढं आर्कचं राहते म्हणते. तिथे आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. काय, अँगल ए ओ बी किती आहे, त्याची डिग्री 80 डिग्री. त्याचं मेजरमेंट आपण लिहिलं. त्यानंतर तोच आर्क किती आहे, या रूलनुसार मग या आरची व्हॅल्यू किती झाली, 80 डिग्रीच झाली ना. म्हणून आपण इथे मायनर आर्क इक्वल टू मेजर अँगल ए एक्स बी इक्वल टू 80 डिग्री. तर मेजर आर्क म्हणजे हा छोटा आर्क झाला ना, सर्कलच्या कम्पेअरमध्ये हा छोटा आर्क झाला. हा कोणता मोठा, हा मोठावाला आर्क झाला ना. पण आपल्याला आर्क काढायचा, मोठ्या आर्कची व्हॅल्यू काढू शकतो आपण. हां, आणखी एक पॉईंट राहिला आपला, सर्कलच्या सर्व अँगलची सम 360 राहते. किती राहते, 360. सम म्हणजे प्लस टोटल.
सर्कलच्या सर्व अँगलची सम किती राहते 360. तर आपण मेजर आर्क आता काढू शकतो 360 मधून पूर्ण सर्कलच्या सममधून 360 मधून मायनर आर्क हा छोटासा आर्क मायनस केला. छोट्या आर्कची व्हॅल्यू किती आहे 80 डिग्री. 360 मायनस 80 280. राईट. आपल्याला भेटला आन्सर. म्हणजे आपण काढलो एक एक्झाम्पल घेतलं बेसिक. तर याच्याशी रिलेटेड आपल्याला आता समोर प्रॅक्टिस सेट आपण तो सॉल्व करू. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करू. प्रॅक्टिस सेट कोणता आपला प्रॅक्टिस सेट 43. फर्स्ट क्वेश्चन काय इफ आर्क ए एक्स बी अँड आर्क ए वाय बी आर करस्पॉन्डिंग आर्क अँड मेजर अँगल आर्क ए एक्स बी इक्वल टू 120 डिग्री देन मेजर आर्क ए वाय बी इक्वल टू किती आहे म्हणते. त्यामध्ये दोन आता आर्क दिले आहे. आर्क ए एक्स बी इज इक्वल टू 120. आता 120 आहे. आपण बघितलं होतं सर्कलचा एक सेमी सर्कल राहते तो राहते 180चा. राईट. सरळ आहे म्हणजे 180च राहते ना. तर 180 मिनिमम म्हणजे महत्त्वाचं झालं. 180 पेक्षा कमी असेल तर मायनर, 180 पेक्षा जास्ती असेल तर मेजर आर्क. हा मायनर आर्कच झाला ना. 180 पेक्षा कमी आहे म्हणजे मायनर आर्क. तर ए वाय बी कोणता झाला मेजर आर्क इज इक्वल टू मायनर आर्क लिहून टाकू आपण. आधी इकडे करू. तर देअरफॉर मायनर आर्क ए एक्स बी इज इक्वल टू 120 डिग्री मेजर आर्क इथं आर्क लिहाल काय ए वाय बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर मेजर आर्कचं आपल्याला माहिती आहे कसं काढतो तर आपण 360 मायनस मायनर आर्क. मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस 120. 36 मधून 12 गेले 24 240 झालं. भेटला आन्सर 240 आहे का इथे आन्सर आहे. थर्ड वाला आहे ना. एकदम इझी क्वेश्चन होता. आपण आता इथे लिहून टाका मग किती 240 डिग्री. एकदम इझी क्वेश्चन होता ना. सेम असंच सोडवू आपण बाकीचे. आता आपण आता नेक्स्ट क्वेश्चन सोडू. आता आपला सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे सम आर्क शोन इन द सर्कल विथ द सेंटर ओव्हर राईट द नेम्स ऑफ मायनर आर्क मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क फ्रॉम अमॉंग देम. इथे आपल्याला डायग्राम दिली आहे. डायग्राममध्ये सेंटर दिला आहे आणि आर्क्स दिला आहे. आर्क्सचे काय म्हणते नाव लिहायचे आहे. लिहून टाकू. पहिले काय आहे मायनर आर्क. मायनर आर्क म्हणजे छोटेवाले आर्क. जेवढे दिसत आहे नॉर्मली ते लिहून टाका. कोणता आहे क्यू एक्स. स्टेप बाय स्टेप जा असं भेटते आपल्याला. आर्क क्यू एक्स त्यानंतर आर्क क्यू वाय आर्क एक्स आर वाय आर वाय आर आर पी आर्क आर पी आर्क पी एक्स. अरे 5 खूप झाले. भेटते मार्क टेन्शन नाही कारण की आपण जे 4-5 झाले. आणखी काय झालं. आणखी काय पाहिजे मेजर आर्क. मेजर आर्क मेजर आर्क्स. आता मेजर आर्क म्हणजे 180च्या मोठे कारण की सेमी सर्क्युलर पण विचारलं आहे आपल्याला. सेमी सर्क्युलर म्हणजे 180च्या वरचे म्हणजे मोठ्यात मोठे. आता काय येऊ शकते मग मेजर आर्क क्यू आर पी आर्क क्यू आर पी. आणखी कोणता येईन पाहू बरं आपण. क्यू आर पी झाला. 180 पेक्षा मोठा आहे हा. पी क्यू वाय आहे ना. 180 पेक्षा सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे म्हणजे मेजर आर्क झाला तो. आणखी कोणता येऊ शकते क्यू वाय पी नाही झाला ना. हा लिहून टाका क्यू वाय पी. आणखी समजा असेल तर तुम्ही लिहू शकता. आपण इथे एक्सेट्रा लिहून टाकू. आणखी कोणते असेल तर तुम्ही लिहून टाकाल भेटते मार्क्स. त्यानंतर आपला आहे सेमी सर्कल.
सेमी सर्क्युलर तर इझीच आहे. सेमी सर्क्युलर आर्क कोणता आहे सेमी सर्क्युलर आर्क? QYR. सेंटरमधून चालला म्हणजे हा एक आर्क झाला, हा एक आर्क झाला. आर्क QYR. त्यानंतर आर्क QPR. झाला क्वेश्चन. इझीच क्वेश्चन होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आपला लास्ट क्वेश्चन सोडवू. लास्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? इन अ सर्कल विथ सेंटर O द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज 110. व्हॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क PYQ? त्याच्यामध्ये एक मायनर आर्क दिला आहे आणि मोठा मेजर म्हणजे मोठ्या मेजर आर्कचं हे काढायचं आहे, मेजरमेंट काढायचं आहे. अगदी फर्स्ट क्वेश्चन सारखा असं तुम्ही बघाल तर फक्त थोडा टाईप बदलवला आहे. इथं दिला आहे मग मायनर आर्क कितीच आहे म्हटले? मायनर आर्कचं नाव नाही दिलं आहे पण मायनर आर्कची मेजरमेंट दिलं आहे. किती आहे? मेजर ऑफ मायनर आर्क इज 110 इज इक्वल टू 110. मेजर आर्क ते इज काउंट निघत आहे. आर्क इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आर्क कोणता आहे? आर्कचं नाव दिलं आहे इथं. मेजर आर्क PYQ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे म्हणजे कसं काढायचं आहे. तर मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क. सर आर्क 360 मायनस 110 052 डिग्री. आर्कचं नाव काय? मेजर आर्क PYQ इज इक्वल टू 250. झालं सॉल्व. अगदी इझी क्वेश्चन होता राईट. तुम्ही पाहिलं बिलकुल सोपी क्वेश्चन. तर मित्रांनो तुम्ही बघून राहिले खूप इझी क्वेश्चन होता, खूप इझी प्रॅक्टिस सेट होता आणि पूर्ण लेसन पण खूप इझी होता. लास्ट चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस 42 कवर केला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. मित्रांनो हा असाच आपला प्रॅक्टिस सेट संपतोय आणि हा लेसन पण संपवून झाला इथे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मित्रांना शेअर करा. आणखी काही डाऊट असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसंच तुम्ही आपण आता छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. असं आपण पुढच्या लेक्चरमध्ये मिळू जिथे आपण न्यू चॅप्टर सुरू करू आपला. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. थँक्यू.